झी 24 तास एक पाऊल पुढे. सासूबाई नमो नमः. मला सासू हवी या मालिकेतल्या सासूबाई म्हणजेच गायत्रीजी आता महिलांना धडे देणार आहेत, अन्यायाशी लढण्याचे. नेहमीच सत्याची साथ देणाऱ्या सासूबाईंनी हा विडा देखील उचललाय. आमची प्रतिनिधी निलिमा कुलकर्णी हिनं याबद्दल गायत्रीजींकडून अधिक जाणून घेतलंय. पाहूयात. मला सासू हवीच्या सेटवर आता मी आहे आणि गायत्रीजी आपल्याला काही धडे देणार आहेत. त्यांनाच विचारूया नेमके काय लेसन्स त्या देणार आहेत महिला वर्गाला. नमस्कार गायत्रीजी, तुम्ही काय सांगणार आहात आणि कशा प्रकारे आपल्या भारतीय नारीला असं एकदम चार्ज करणार आहात, काय सांगाल? आपण महा एपिसोड विषयी बोलतोय. मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनी सबल असावं, सक्षम असावं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. आता एकूण बघता आपल्याकडे अत्याचाराची साखळी जी काही वाढतीये त्या करंट टॉपिकवर आधारित आमचा हा एपिसोड असेल. आणि महिला वर्गासाठी तर हा फार म्हणजे मोठी गोष्ट असेल ह्यातून शिकण्यासारखी, की आज आपण दररोज पेपर उघडला की आपल्याला सगळ्या ह्या बातम्या वाचायला मिळतात ज्यांनी मन उद्विग्न होतं. आणि आपण हातात आता तो लढा घ्यायला पाहिजे, कोणावरही न अवलंबून राहता, असं मला व्यक्तिगत सुद्धा असावरी म्हणून माझं हे मत आहे. आणि गायत्री रत्नपारखी म्हणून मी जेव्हा तुमच्यासमोर ह्या एपिसोडमध्ये येणार आहे तेव्हा गायत्री सुद्धा हेच सांगेल की आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो, आपल्याला सहकार्य मिळत नाही, मग अशा वेळेला आपण काय करायचं? लढा लढणं सोडून द्यायचं नाही, तो लढत राहायचा. आणि त्याचं आपल्याला फळ कसं मिळतं ते त्या महा एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल. गायत्रीजी, खूप महिला वर्गाला तुम्ही आवडता, कारण तुमची जी लिडरशिप क्वालिटी आहे, तुमचा जो एक नेहमीचा एक ॲग्रेसिव्ह स्टंट असतो तो खूप आवडतो सगळ्यांना. तर तुम्ही काही स्वसंरक्षणाचे धडे देणार आहात का, किंवा कशा पद्धतीने आम्हाला थोडीशी आयडिया द्याल का? स्वसंरक्षणाचे धडे मी गायत्री रत्नपारखी म्हणून त्यातनं देणार नाहीये. त्यातनं फक्त तुम्हाला ही सिच्युएशन बघायला मिळेल की एखाद्यावर जर अशी वेळ आली तर त्याचा प्रतिकार आपण कसा केला पाहिजे. आणि आम्ही एपिसोडमध्ये जे दाखवलंय ते त्या पद्धतीने त्या माणसाला नामोहरम करण्याची ती एक खेळी आपण खेळू शकतो. तर सगळ्याच गोष्टी मी आता उघड करून सांगणार नाही, कारण महा एपिसोडचं ते एक सिक्रेट असेल. आणि गायत्रीचा जोश किंवा गायत्रीची लिडरशिप जी बायकांना आवडते ती अशाचसाठी आवडते ना, कारण अन्यायाविरुद्ध लढा देते. ती वाटेल त्या गोष्टी ऐकून घेत नाही. कोणी छेडखानी केली तर त्याला मारायला धावते. आणि मला वाटतं की ते योग्य आहे. प्रत्येक स्त्रीने आता कराटे आणि हे जुडो शिकलं पाहिजे स्वसंरक्षणाकरता, आणि त्याचा उपयोग होतोच. आता गायत्री काही मारामारी शिकली असेल असं नाही, पण तिची एक टेंडन्सी अशी आहे की कोणाचा अत्याचार सहन नाही करायचा, ऐकून घ्यायचं नाही आणि फाईट्स करायच्या. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण असं असावं. मला स्वतःला असं वाटतं की गायत्रीसारखं असावं. नक्कीच तुमचा हा जो खरेपणा आहे तोच भावत असतो. आणि मला अजून एक विचारावं असं वाटतं की एक जे महिनाभर आपण पाहतोय, रोजच्या बातम्या पाहतोय, आत्ताची जी स्त्री आहे, जी मुलगी आहे, ती थोडीशी घाबरलेली आहे, या समाजाला थोडीशी भिवून आहे. तर तिला तुम्ही स्ट्रेंथ कशी द्याल तुमच्या शब्दात? मी असावरी म्हणून ह्या बाबतीत नक्कीच सांगीन. मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा महिला किंवा मुलगी असुरक्षित स्वतःला समजते, याच्यासारखं अपयश नाही आहे. म्हणजे आपण कुठल्याही पार्टीला मत देऊन निवडून आणलं, त्याच्यानंतर आपल्या सुरक्षिततेची, महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्या राष्ट्राची, त्या प्रदेशाची, त्या भागाची आहे की नाही, हा मुद्दा येतो. बरं, ते जर आम्हाला संरक्षण देण्यासाठी समर्थ नसतील तर मग आम्हाला काय करावं लागेल? म्हणजे कायदा हातात घ्यायचा की मारपीट करायची की कशा दृष्टीने आपलं संरक्षण करायचं, हा सगळ्यात विचार करण्याचा मुद्दा आहे. अत्याचार किंवा अन्याय करणाऱ्याला किंवा छेडखानी करणाऱ्याला कायद्याने जी शिक्षा होते दॅट इज अपार्ट, ती होणारच. ती कुठली असेल तो मुद्दा वेगळा, पण ती शिक्षा व्हायच्या आधी जेव्हा हे काहीतरी घडून गेलेलं आहे तेव्हा बाईनी किंवा मुलींनी काय करायचं? तर मला स्वतःला असं वाटतं की स्वसंरक्षणासाठी आपण काही गोष्टी जवळ ठेवल्या पाहिजेत. उदाहरणार्थ छोटा रामपुरी चाकू, जो आता मध्ये शिवसेनेने वाटप केलं होतं तशा तऱ्हेचा, की ज्याला कायद्याचं बंधन नसेल की एवढा मोठा रामपुरी चाकू तुम्ही पर्समध्ये ठेवू शकत नाही. एक साधारण स्वसंरक्षणासाठीचं हत्यार किंवा मिरची पूड बऱ्याच बायका ठेवतात हल्ली, तर कित्येकांच्या पर्समध्ये असतात. किंवा एखादी काठी किंवा हातोडी, अशा प्रकारचं काहीतरी जे पर्समध्ये मावेल असं हत्यार प्रत्येक स्त्रीने ठेवलं पाहिजे. म्हणजे ते पण कायद्याच्या चौकटीत राहून करायला लागतं, कारण आपण त्याचे मार्ग काय करणार हा शेवटी मुद्दा येतोच. मग त्यावेळेला ती तिचं डोकं लढवेल, तिचा प्रेझेन्स ऑफ माइंड वापरेल, तिची ऑन द स्पॉट तिची जी रिॲक्शन असेल ती मारण्याची असेल. मग हातात हत्यार असेल की आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स असतो की काही नाही तर मी ह्यांना पिदडून काढेन.
निशस्त्र बाई काय करू शकते? मग मी ह्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकेन, नाही तर मी ह्याला हातोडीने मारेन, नाही तर माझ्याकडे जे काय त्याचं मी वार करेन. अशा तऱ्हेचं काहीतरी स्वसंरक्षणासाठी एक छोटंसं हत्यार प्रत्येक स्त्रीने जवळ बाळगलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद आसावरीजी, गायत्रीजी. खूप छान तुम्ही आमच्या महिला वर्गाला हे सांगितलंय आणि खूप मोठी स्ट्रेंथ नक्कीच मिळाली असेल. तेव्हा अजिबात घाबरून जाऊ नका. मला दुसरं एक फार महत्त्वाचं सांगावं असं वाटतंय, कधी कोणावर अशी वेळ न येवो, पण समजा आपल्यापैकी कोणावर कधी अशी वेळ आली तर बाजूला असणाऱ्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेता त्या मुलीला मदत करण्याची भूमिका घ्यावी. आणि जर असं कृत्य कोणी करत असेल तर तिथल्या तिथे त्याला चोपावं, ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि मग तुम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये न्या, कायद्याचा बडगा दाखवा, जे काय असेल ते, पण त्या क्षणी त्या माणसांना तिथल्या तिथे ठेचणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. नक्कीच खूप मोठा संदेश दिलेला आहे गायत्रीजींनी की अजिबात घाबरून जाऊ नका आणि सामोरे जा सगळ्याला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.